ABP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा. आमचं पत्र आपण तातडीने घेण्यात यावं. आम्हाला पुढे मोर्चा पुढे हलवायचा आहे तहसील कार्यालयावरती आणि हा मोर्चा अतिशय शांततेत आहे. ही गाडी ज्यांची असेल त्यांना काढायला लावा. ही गाडी ज्यांची असेल त्यांना काढायला लावा. आज या मोर्चाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतोय की आज मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांचे आज या जंगलामध्ये अतिशय सुंदर बॅनर लागलेले लाडकी बहीण या योजनेमध्ये. त्यांनी आज भुजबळ साहेबांना या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो आणि एक विनंती करतो की आज आपण या बघा त्या महिलांच्या घरची परिस्थिती बघा. संघटनेच्या वतीनं आवाहन करतोय की आज आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय डोळामुळं बॅनर लावले लाडकी बहीण योजनेमध्ये. आज लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आम्ही विरोध करत नाही, पण आज या ठिकाणी आज या महिला दिसतात त्या आपल्या सुद्धा माया बहिणी आहेत आणि या माया बहिणींच्या बाबतीत तुम्ही राज्य सरकारने दखल घेण्यात यावी अशी या ठिकाणी नम्र विनंती करतो. कामगार संघटनेचा नाही पेपर थोडा माग घ्या ना, संख्या कमी आम्ही राष्ट्रवादी कार्यालय म्हटलं काय साहेब, बघा ना तुम्ही राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरुवात होणार आम्ही असं म्हटलं आहे. आणि आम्ही काय साहेब शांततेत करतो. त्या बाबतीत आम्ही लिहिलेलं आहे आणि साहेब आम्ही कोणालाही त्रास देत नाही. आता साहेब हे सगळे लोक शांततेत देत आहेत साहेब. तुम्हाला विनंती या माता भगिनीच्या वतीनं यांना चौघांची समाजामध्ये आज बरं मागणी आहे. समाजामध्ये चौघांची म्हणून आम्हाला आज भुजबळ साहेबांना विनंती करतो की आमच्या मागणी रोज करत याची आमच्या लिमिट आहे का आता फक्त लॉट लाईट करू नका. हे पहा, सर्वप्रथम कष्टकरी कामगार एकता या संघटनेच्या सर्व या ठिकाणी महिला उपस्थित झालेल्या आहेत. आपण जे पगारवाढीचे जे निवेदन दिलेले या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जवाहरलाल लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते यांच्याकडे हे सुपूर्द करण्यात येईल. शासन दरबारी त्या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपल्या मागण्यांची नक्कीच त्या ठिकाणी कदर केली जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो. कष्टकरी कामगार महिलांचा धन्यवाद सर. धन्यवाद. मुखंडे साहेबांचा चला सगळ्यांनी कोण म्हणते देणार नाही.
या घोषणा. मोठ्याने 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 कष्टकरी कामगार संघटनेचा कष्टकरी कामगार संघटनेचा आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा खाली करा खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा खाली करा काय अरे बघतात काय अरे बघतात का कामगार एकता संघटनेचा अरे कामगार एकता संघटनेचा लोकला सण तुम आगे बढ़ो लोकला सण तुम आगे बढ़ो वेतन आमच्या हक्काचे या राज्य सरकारचं करायचं का या मोदी सरकारचं करायचं का फडणवीस सरकारचं करायचं का आमच्या मागण्या पूर्ण करा. आज आपल्याला या येवला तालुक्यातील समाजसेवक आणि समाजाला न्याय देणारे आज येवल्याचे महेंद्र भाऊ पगारे खऱ्या अर्थाने आपल्या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठिंबा दिलाय. आपण त्यांचं सर्वप्रथम वाटणं आणि माझ्या माय मावल्यात गेल्या 2 तासापासून आपण शहरातील असणाऱ्या नाट्यगृहापासून ठिकठिकाणून तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून नव्हे तर महाराष्ट्रातून आपल्या डोगरे साहेब ह्या माय मावल्या तुमच्या नेतृत्व मान्य करून येवला तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या पटांगणात हजर झालेले आहेत. त्याची मागणी आहे त्याची मागणी रीतसर आहे. आता आमचे काका हे सांगत होते मी ऐकत होतो गेल्या 2003 सालापासून आमच्या गाव खेड्यात असणाऱ्या वाडी वस्तीत असणाऱ्या शोषित पीडित महिला हातांना काम मिळालं पाहिजे. त्या उद्देशाने मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या गावात वाडी वस्तीवर किंबहुना असणाऱ्या शाळेमध्ये काय काम मिळालं आम्हाला छोट्या छोट्या मुलांची सेवा करण्याचं काम मिळालं. सावित्री माईने आम्हाला सांगितलं होतं शिक्षणाचा वजा हातात घ्या स्त्री शिकली पाहिजे. आमच्या महिलांना देखील वाटलं आम्ही जास्त काही शिकलो नाही आम्ही काय कलेक्टर इंजिनियर होणार नाही परंतु आमच्या पोषणा शिजवता जे काही मुलं घडतील ते कदाचित उद्याचा इतिहास घडवतील असे आमच्या महिलांना वाटलं. आणि 2003 सालापासून आमच्या महिलांनी शालेय पोषण शिजवण्यास सुरुवात केली. अनेक संकटांना समोर जावं लागलं. मला चांगलं आठवतं मी देखील एका तालुक्यात एका ग्रामीण भागात कारण त्याची ही देखभाल नाही. तुपात चुलीवर करावा लागला. मिळेल त्या साधनाने मिळेल त्या अन्नधान्यात व्यवस्थित जर कदाचित शिळा आमचा जर बनवला गेला नाही तर लोक तक्रारी करतील काय लोकांचं भान पडो. परंतु उद्याचा इतिहास घडवणारा आमचा विद्यार्थी त्याला चांगलं माझ्या हातात जेवण केलं पाहिजे म्हणून आमची प्रत्येक महिने झगडत असते लढत असते 2.5 आम्हाला सरकारने काय दिलं त्या बंद्यात काय दिलं शरद भाऊने मला सांगितलं 84 रुपये रोज 84 रुपये. अरे कदाचित तुम्हाला माहित आहे एखाद्या भिकाऱ्याला जरी आता 10-20 रुपये जरी दिले किंवा शिवभोजनला त्याला जर सांगितलं शासनाचा निषेध करण्यासाठी निघालेला आहे. शासनाने या पाठीमागे कोणत्याही अधिवेशनामध्ये किंवा कोणत्याही शासनाच्या प्रशासनाच्या नियमामध्ये या महिलांचा कुठेही उल्लेख झालेला नाहीये. त्यांची सरकारी कर्मचारी म्हणून कुठेही नोंद नाहीये त्यांना ड्रेस कोड लागू नाहीये. तसेच त्यांचे शासनाचे कुठलेही नियम त्यामध्ये विमा असेल कारण स्वयंपाकी कामगार म्हणजे एक
जोखमीचं काम ते आहे आणि त्यासाठी शासनाने यांचा कुठल्याही प्रकारे विमा काढलेला नाहीये. तर या असंख्य मागण्यासाठी तसेच यांना 84 रुपये रोजंदारीवर शासन राबवून घेतंय. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून येवला शहरामध्ये हा भव्यदिव्य असा मोर्चा निघालेला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाला हे सांगू इच्छितो की त्यांनी या महिलांचा विचार करावा, अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या विधान भवनासमोर आम्ही मोठं आंदोलन उभं करू. त्यामुळे या संघटनेचा हा विषय शासनाने याची नोंद घ्यावी. या ठिकाणी या ठिकाणी शासनाकडून आपल्या येवला तहसीलचे श्री तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून हा हातात येऊ शकला नाही. आपण जो राज्यात उठाव केला होता त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं सरकार बहुमतात येऊ शकलं नाही. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये जे आमदारकीचे इलेक्शन असेल त्यावेळेस सुद्धा आपण हीच भूमिका या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवायची आहे. शरद लोहकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला आज हा मोर्चा काँग्रेस पार्टी आणि बजरंग यांच्या समस्यांसाठी आज निघालेला होता. आपण अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये हा मोर्चा तहसील ऑफिसला आणलेला आहे. ज्यामध्ये सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या यापूर्वी देखील शरद लोहकरे पाटील यांच्याशी माझी या संदर्भात चर्चा झाली होती. त्यांनी देखील ज्यावेळेस हा मोर्चा आणणार होते त्याचं नियोजन कसं असेल त्या संदर्भात मी त्यांच्याशी सविस्तर बोललो होतो. त्यानुसार त्यांनी आज हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. आता हे निवेदन मी आजच माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि महाराष्ट्र शासनाला पाठवेल आणि त्याची प्रत त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना देखील पाठवेल. धन्यवाद. कामगार संघटना यांच्या माध्यमातून येवला तालुक्यामध्ये भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आणि या मोर्चामध्ये भव्य संख्येने शालेय पोषण आहाराचे कर्मचारी उपस्थित होते. पण आज हा येवला तालुक्यामध्ये मोर्चा घेण्याचं कारण असं की या राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. म्हणून या तालुक्यामध्ये आम्ही असं भव्य मोर्चाचे नियोजन केले आणि बहुसंख्येने आज महिला इथं उपस्थित राहिल्या. पण मी आज या राज्य शासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की राज्य शासन आमच्या महिला म्हणतात की होश में आओ होश में आओ. ही म्हण काय खोटी नाही, कारण त्या यासाठी म्हणतायत की त्यांना 84 रुपये रोज शालेय पोषण आहाराचा कामगार म्हणून मिळतो. मग याकडे राज्य शासनाचं लक्ष किती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं लक्ष किती आहे, देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष किती आहे. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये वेतन हे मिळालं पाहिजे आणि नोकरीमध्ये कायमस्वरूपी करून घेतलं पाहिजे आणि 20 लाखाचा विमा संरक्षण दिला पाहिजे. आणि जी आज आपण महाराष्ट्रामध्ये डोलामोलामध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली, या योजनेमध्ये पहिलं प्राधान्य हे शालेय पोषण आहाराच्या महिलांना मिळालं पाहिजे. जर ह्या काही गोष्टी जर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि वेळेस लक्ष दिलं नाही तर जसं आम्ही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी खासदारकीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला होता आणि तो बहिष्कार टाकल्यामुळं आज नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये बहुमतामध्ये येऊ शकलं नाही. म्हणून आज आम्ही परत आव्हान करतो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना की जर आपण या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता, कुठल्या कागदपत्राची दखल न घेता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट यांच्या खात्यावरती, आपल्याकडे जे खाते आहे शालेय पोषण आहाराचे त्या खात्यावरती 1500 रुपये आपण ऑलरेडी जमा केले पाहिजेत. यांना कुठेही कागदपत्राची अटी शर्ती लागू नाही केल्या नाही पाहिजे. मग ह्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की जसं खासदारकीला आम्ही मतदान केलं नाही तसं आमदारकीला सुद्धा शालेय पोषण आहाराचा कुठलाही कर्मचारी मतदान करणार नाही. मग न मतदान केल्यामुळं तुमचं सरकार हे पडल्याशिवाय राहणार नाही. या मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण या संघटनेच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला आमचे
संघटनेचे सर्व मान्य शरदरावजी लोकरे पाटील आणि आमचे आधारस्तंभ राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाला ज्या मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून जो उत्स्फूर्तपणे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जो साथ दिली, ती आम्ही या दोन्ही नेत्यांना आणि या दोन्ही आमच्या आधारस्तंभांना आम्ही कायम त्यांच्या मागे उभे राहू आणि त्यांचे ते जिथं बी बोलवतील तिथं आम्ही त्यांना सपोर्ट करू, अशी मी आपणाला मीडियाला मी ग्वाही देतो. आणि मी पठाण संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला माहिती देतो. माझं नाव लता कचरू तांबे, पैठण तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. आम्ही 2003 पासून खिचडी करतो, पण आम्हाला वेळ वाटतं आम्हाला काहीतरी मदत होईल ह्या आशेने आम्ही सगळे मोर्चे केले. आम्ही मुंबईला पण गेलो आंदोलन करायला, आझाद मैदानावर, तिथं पण आम्ही मोर्चा केला, पण आमच्या त्या मोर्चाचा पण आम्हाला काही बदला मिळाला नाही. आम्ही याच्यानंतर पंकजा मुंडे ते आले होते पैठणला, त्यांना पण निवेदन दिलं, त्याच्यात पण आमचं काही सक्सेस झालं नाही. त्याच्यानंतर शिंदे साहेब आले होते आमच्याकडे पैठणला, त्यांना निवेदन दिलं, त्याच्यात पण आमचं काही झालं नाही. बुमरे साहेबाला दिलं, त्याच्यात पण आमचं काही झालं नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला लोकरे साहेबाचं निवेदन ऐकू आलं की हे साहेब असे करू लागले. आम्ही मग त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणे ताई मी वेळोवेळी तुमच्या पाठीमागं उभं राहीन. म्हणलं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करता त्यावेळेस आम्ही तुमच्या संपर्कात राहू म्हणलं. मी त्यांना कळकळी सांगितलं, म्हणलं आम्ही 1,500 रुपयापासून 2,000 रुपयापासून 5,000 रुपये आम्हाला वाटतं कधीतरी होईन हे, पण हे काही होत नाही आहे. मानधन आम्हाला 1800-1700 रुपयात याच्यात काही परवडत नाही आहे. आणि 2003 पासून खिचडी करतो म्हणजे आज काय मुलं बाळा सोडून जायचं. सकाळी 7ला एका शाळेत 400, 500 मुलं आहेत. आम्ही त्यांच्या संग रोज संपर्क करतो. या मुलातले अर्धी घेतो, दुसऱ्या मुलांना देतो. खेड्यापाड्यातून मुलं येतात, त्यांना काही आशा असती, मग आपण का आपलंच पाहायचं का? आपण आपलं नाही पाहत, त्यांचं पाहतो. आम्हाला जरी नसलं तर आम्ही एका टायमाला उशीर करतो, पण ह्या मुलाची अर्धी घेऊन दुसऱ्या मुलाला संपर्क करतो. ते जातीवादीचा विचार करत नाही मी, कारण मी त्यांना भांडून सांगते, मुलं हो याची अर्धी याला द्या रे, ते लांबून आला, तो खेड्यापाड्यातून आला. पण इतकी काळजी करतो आम्ही. पण शिंदे सरकारने हे चुकीचं गणित केलं आमच्यासाठी, कारण त्यांनी त्यांची लाडकी बहीण योजना आणली, ती घरातून आणली. आम्ही सख्य त्याच्या सावतर बहिणी आहे का त्यांच्या, त्यांनी आम्हाला आमचं काहीच नाही केलं ना. आणि लोक म्हणते तुम्ही सरकारी आहे, तुम्हाला काही होणार नाही, तुमचे कागदपत्र नाही, कारण आमचे पहिले ते हेच नाही ना, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, काही आपली एवढी नाही आहे ना, कारण त्यावेळेस नव्हतंच ना. आणि म्हणून आम्ही त्यांची मागणी आमची किमान काय आम्हाला 15,000 रुपये तरी मान्यता द्या. पण जी लोकरे साहेब जिथं उभे राहतील तिथं आमची उभं राहायची हिंमत आहे. लोकरे साहेब रोडला जरी आंदोलन करायचं म्हणलं तरी आमची हिंमत आहे. लोकरे साहेबला जर केसाला जरी धक्का लागला तर आमची हिंमत त्यांच्या पाठीमागे आहे. पैठणहून आलेलो आहे आम्ही. तरी पैठण जे मोर्चे होते त्या मोर्चाला आपल्या सगळ्या लोकांनी हजर राहायचं, कारण का आज आपल्याला जे मेन साहेब भेटणार होते, आज डॉक्टर भेटणार होते, आपल्याला डॉक्टर भेटले नाही, आज कंपाऊंडर साहेब भेटले. आज आपला काहीच उपयोग झाला नाही, कारण आपण कशासाठी आलो होतो? डॉक्टरला भेटायसाठी आलो होतो. कारण आज इतकी तळमळीन आपण डॉक्टरला भेटायसाठी आलो, कारण का आमची तब्येत बरी होईल म्हणून आलो होतो आपण. पण हे आश्वासन आजचं मला काही मान्य झालं नाहीये. आम्ही सकाळचे काळचे आम्हाला 2 महिन्यापासून ते माणूस परेशान आहे का, आम्हाला फोन करू ताई आपल्याला असं करायचं, तसं करायचं, हे मोर्चा करायचा, ते मोर्चा करायचा. आम्ही असे सगळे नियोजन पाहिले, पण आम्ही तळमळीने सांगतो की जरा 15,000 रुपये जर झाले तर आपल्याला कोणाचंच गरज नाहीये, कारण का आपल्याला कोणाची गरज नाही. लोक म्हणलं पाहिजे खिचडीवाली बाई, पण काय रुपये के साथ आहे. शेवटी आपल्याला काय म्हणते लोक, खिचडीवाली बाई आहे काय चालली, अरे काय चालली नाही. पण आम्हाला एक दिवस असं मार्केट आणणार आहे शिंदे सरकार, तर किमान 15,000 रुपये मानधन उचललं पाहिजे. माझी अशी कळकळीची विनंती. असं का अधिकाऱ्यांविषयी आहेत का? नाही नाही नाही, अधिकारी आपल्याला भेटले नाही याची नक्कीच नाराजी, नक्कीच. थांबा घेण्यासाठी प्रांत अधिकारी साहेब उपलब्ध नाहीये म्हणून किंवा आले नाही, त्याबद्दल तुमची काय खंत आहे? म्हणजे मला असं वाटतं ते जर भेटले असते तर आम्हाला अनेक बरं वाटलं असतं आणि आमची इच्छा पूर्ण झाली असते. आमच्या घरच्या लोकांना आम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्हाला हे साहेब भेटले, आज आमचं एवढं काम होणार आहे. घरचे लोक म्हणते तुम्ही तर काय दर मोर्चाला जाता, तुमचं तरी काय होतं, दरवर्षी पैसे खर्चिता काय होतं तुमचं तरी, असं बोलते. म्हणून आम्ही आज ते साहेब नाही भेटले, इतकी नाराजी झाली. तुम्हाला काय सांगा, आम्ही फक्त चहा पिऊन निघालेलो आहे, काही बिगर चहाच आणलेलं आहे. आज अन्न पाणी सुद्धा नाही हो साहेब आम्हाला. फक्त देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेबांनी, अजित पवारनी आणि देवेंद्र यांनी सगळ्यांनी आमची विनंती का, मी सगळ्याचं नाव घेता, मी सगळ्यांनी आमची काळजीपूर्वक काम करावं. आणि आमच्या सोबत जे लवकर साहेब आहे यांची पण दखल घ्या, त्यांच्या पण केसाला धक्का न लागताय, कामं झाली पाहिजे. जे लाडक्या बहिणीच्या आधी आमचा पगार खात्यावर पडला पाहिजे, आमचा त्यांचा पुढचा
पोषण आहारामध्ये कायमस्वरूपी करण्यात यावा आम्हाला, कारण आम्ही आमचे बंद करावा आणि आम्हाला नेहमी स्वरूपी वर्षभराचं पेमेंट द्यावा. आम्हाला 10च महिन्याचा पगार देतात, तर आम्हाला पूर्ण वर्षाचा पगार द्यावा आणि आम्हाला कमी करू नये. केरळ राज्यामध्ये पोषण आहारावाल्या महिलांना 15,000 रुपये पगार आहे. तामिळनाडूमध्ये पोषण आहारावाल्या महिलांना 18,000 रुपये पगार आहे. असा दुजाभाव का राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे. असा दुजाभाव नका करू. आम्हाला पूर्ण 15,000 रुपये बाजूला राहिले, पण आम्हाला 13-14 का होईना तुम्ही द्यावं. आमच्या पाठीवर खंजीर खुपसू नका. आमच्या पाठीला मारा पण पोटाला खंजीर खुपसू नका. आम्ही मागतो तर पोटासाठीच मागतो. आम्ही आमच्या हक्काचंच मागतो. आम्ही काही तुमचं नाही मागत. आमच्या हक्काचं जे आहे तेच द्या. आणि आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये कार्य पोषण आहाराच्या महिलांना प्राधान्य पाहिजे.